अ इयर, याचाच अर्थ आहे खूप सारं कॉम्पिटिशन पण होणार आहे. पण बाळांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की सीओईपीने कशा आपल्या सीट्स वाढवलेल्या आहे. तर हे तर नक्कीच आहे की हो मॅम, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, पण सीट्स पण भरपूर जागी वाढलेले आहे. सो लेट अस सी कि एमएचटी सीईटी में 99 परसेंटाइल कैसे लाते हैं. आणि बाळांनो, एक गोष्ट सांगते, बेटा बात ना 99 पे रुकती नहीं है. अब मैम ये इतना कॉन्फिडेंस से क्यों बोल रहे हो? तो नाउ आई विल शो यू द कट ऑफ, द मार्क्स, द परसेंटाइल, एवरीथिंग. तो बॉस, अगर महाराष्ट्र के बेस्ट कॉलेजेस में जाना है तो कितना परसेंटाइल हमें लग सकता है और उसके लिए क्या क्या इंपॉर्टेंट चीजें हैं वो हम देखेंगे. But before we jump into the preparation, guys, can you tell me how is the preparation going on? क्या चल रहा है? मैम अबाउट टू स्टार्ट, मैम स्टार्ट ही नहीं किया है, मैम समझ में ही नहीं आ रहा है, मैम पहले बोर्ड्स के ट्रॉमा से तो निकलने दो. तो ये कमेंट करके मुझे बताओ हाउ इज इट गोइंग गाइस. अब देखो, अगर हम एमएचटी सीईटी की बात करें तो अभी अभी आपका मैथ्स का पेपर हो गया है, विच इज ऑन 21st ऑफ February. ठीक है, 21st February को आपका मैथ्स का पेपर हो गया है. एंड बानो, इफ वी टॉक अबाउट द फर्स्ट अटेम्प्ट इज गोइंग टू बी ऑन 11th April एंड द सेकंड अटेम्प्ट इज गोइंग टू बी ऑन 14th of May. सो इवन अगर मान लो कि आपने बहुत ज्यादा चिल कर लिया 21st के बाद, या कुछ बच्चों का बायो भी होगा, तो इवन इफ वी स्टार्ट द प्रेपरेशन फ्रॉम 11th of March, तो बस 11th of March पूरा और मान लो अप्रैल के कुछ दिन, तो मोटा मोटी वी आर गोइंग टू गेट 38 डेज. अब इस 38 डेज में 11th का सिलेबस में से क्या पढ़ना है, 12th के सिलेबस में से क्या पढ़ना है. और एक तुमको अंदर की बात बताओ, टॉपर जो होता है ना एमएचटी सीईटी का, वो कभी सारे चैप्टर्स नहीं पढ़ता. वो इतना बढ़िया चीजें एनालाइज कर लेता है ना कि कौन से चैप्टर से कौन से कॉन्सेप्ट से क्वेश्चन आते हैं, वो इंपॉर्टेंट है. तो बॉस देखो, ये तो ना न्यूज एकदम ऐसी बढ़िया सी बूम हो रही आहे की एमएचटी सीईटी 2 टाइम्स. आणि याच्यामुळे जे बाकी स्टेटचे मुलं आहे ना, ते सुद्धा महाराष्ट्राची एमएचटी सीईटी देण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा फायदा झाला पाहिजे. ऑफकोर्स आपला होम स्टेट कोटा असतो, पण आपल्याला स्वतःला तिथे आपली सीट आधी सिक्योर करायची आहे. बानो, इफ यू कैन सी राइट फ्रॉम 2021 इफ आई से to 2025, the number of students appearing for MHT CET or registering for MHT CET is going on increasing. आता बाळांनो, तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही PCM चा विचार केला तर इट इज गोइंग टू बी अ 200 मार्क्सचा पेपर. बाळांनो, 200 मार्क्सचा पेपर असेल आणि या 200 मार्क्स मधून तुम्हाला किती मार्क्स लागतील फॉर अ गुड पर्सेंटाइल. आता तुम्ही मार्क्स आणि पर्सेंटाइलचा रेशो आधी बघून घ्या, मग मी तुम्हाला कॉलेजेस बद्दल बोलेन. सो बाळांनो, 160 प्लस असतील तर यू विल गो 99.5 च्या पुढे आणि सो ऑन द डेटा कॅरीज. ठीक आहे, एकदा फक्त हॅव अ लुक एट इट की मला जर इतके पर्सेंटाइल हवे तर मला मार्क्स किती पाहिजे. त्यानंतर बाळांनो, असे कोणते कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये जे इंजिनिअरिंगसाठी बेस्ट आहे. तर सगळ्यात आधी तो ऑफकोर्स सीओईपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर VJIT, त्यानंतर वालचंद कॉलेज झालं सांगलीचं, त्यानंतर सोमय्या कॉलेज झालं, वालचंद कॉलेज झालं, विश्वकर्मा झालं, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झालं. तर इथे असे काही टॉप कॉलेजेस मी लावलेले आहे जे महाराष्ट्राचे खूप टॉप कॉलेजेस आहे. इथे सीओईपी आणि कमिन्स नाहीये. सो इफ यू आर इन पुणे, तुम्हाला माहिती असेल कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गर्ल्स के लिए तो अगेन इट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस आय वुड से. आणि इवन भारती विद्यापीठ जे कात्रजला आहे, त्यांचं जे गर्ल्स कॉलेज आहे, दे हॅव कोएड ऑल्सो अँड दे हॅव गर्ल्स ऑल्सो. ते गर्ल्सचं कॉलेज पण खूप चांगलं आहे. तर मॅनो, हे आहे महाराष्ट्राचे काही बेस्ट कॉलेजेस. जसं वालचंद कॉलेजसाठी यू विल रिक्वायर 99.21. आता तुम्ही म्हणताल मॅम, जर मला 99.21 असेल आणि जर मला 99.18 आले तर बाळांनो, ह्या 18 आणि 21च्या मध्ये ना हजारो मुलं येतात. तर हे जे पॉइंट्स आहे ना, या पॉइंट्सचा सुद्धा खूप जास्त फरक पडतो. त्यानंतर इफ यू टॉक अबाउट VJTI बाळांनो, इट इज 99.94. इफ यू टॉक अबाउट PICT, इट इज अगेन 99.6. इफ यू टॉक अबाउट विश्वकर्मा, इट इज 98.4. आणि इफ यू टॉक अबाउट सरदार वल्लभभाई कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, इट इज अगेन बाळांनो 98.8. तर हे कट ऑफ खूप जास्त आहे. सो इन शॉर्ट, जर सेफ स्कोर आणि टार्गेट स्कोर काही ठेवायचा असेल तर दॅट शुड बी 150 प्लस. जर बाळांनो तुम्ही टार्गेट स्कोर 150 प्लस ठेवला तर यू कॅन काय म्हणतात, हे करू शकता, गृहीत धरू शकता की मॅम नाही, मला 99 पर्सेंटाइल येऊ शकतात. सो बाळांनो, आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, मी तुम्हाला सेशनच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं कि टॉपर्स जो है वो यहाँ पे पूरा चैप्टर नहीं पढ़ते, वो चैप्टर से इंपॉर्टेंट आर्टिकल्स पढ़ते हैं.
अब चॅप्टरचे इम्पॉर्टंट आर्टिकल्सची जर मी गोष्ट केली तर बाळांनो मॅथमॅटिक्समध्ये यू आर गोइंग टू हॅव युअर क्लास 11 सिलेबस ऑल्सो, सम चॅप्टर्स ऑफ क्लास 11 अँड ऑल द चॅप्टर्स ऑफ क्लास 12. आता वी हैव एनालाइज 2024 की एवरी शिफ्ट, आणि एवरी शिफ्ट में कौन से चैप्टर्स पे कितने क्वेश्चंस आए हैं वो सब कुछ यहाँ पे दिया है. इफ वी टॉक अबाउट वेक्टर अल्जेब्रा, मग बाळांनो 2024च्या सगळे शिफ्ट जर तुम्ही काउंट केले, ठीक आहे, मॉर्निंग इव्हनिंग त्यानंतर 18 शिफ्ट्स होतात, त्याच्यामध्ये बाळांनो हर शिफ्ट मध्ये यू विल सी 5 to 6 क्वेश्चंस वेर आस्क्ड. 2025 मध्ये इन एव्हरी शिफ्ट अगेन यू विल सी 4 to 5 क्वेश्चंस वेर आस्क्ड. जर मॅथमॅटिकल रिझनिंगची गोष्ट केली तर 2 to 3 क्वेश्चंस, इकडे 1 to 2 क्वेश्चंस. त्यानंतर बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलची गोष्ट केली 1 to 2 क्वेश्चन, इकडे 2 to 3 क्वेश्चन्स. सो बाळांनो इन शॉर्ट हर एक चॅप्टरवर हर एक शिफ्ट मध्ये किती क्वेश्चन्स विचारलेले हा पूर्ण डेटा मी तुम्हाला इथे अॅनलाइज करून दिलेला आहे. त्यानंतर सिमिलरली बाळांनो इफ आय टॉक अबाउट फिजिक्स, तर हे झाले फिजिक्सचे आपले सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल्स. इकडे जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बद्दल बोललो तर हर शिफ्ट मध्ये 2 to 3 क्वेश्चन्स, आणि 2025 मध्ये पण सेम रेशो राहिला 2 to 3 क्वेश्चन. सेम हीट अँड थर्मोडायनामिक्स बद्दल बोलले तर 5 to 6 क्वेश्चन. अगेन 2025 मध्ये ट्रेंड सेम राहिला 5 to 6 क्वेश्चन. सो आउट ऑफ ऑल द चॅप्टर्स तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या चॅप्टर्सवर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आणि हर शिफ्ट मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ क्वेश्चन्स वेर आस्क्ड ऑन इट. त्यानंतर सेम इफ वी टॉक अबाउट केमिस्ट्री, पूर्ण केमिस्ट्री क्लास 12चं सिलेबस इथं दिलेलं आहे बाळांनो, कारण बोर्डचा तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आता जसं इथे तुम्हाला दिसतंय बायोमॉलिक्युल्स, हर शिफ्ट मध्ये 2 तरी क्वेश्चन बायोमॉलिक्युल्सवर होते 2024 मध्ये, आणि 2025 मध्ये 2 to 3 क्वेश्चन्स होते. सो पूर्ण केमिस्ट्रीचा अनालिसिस इथं दिलेलं आहे. तर बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काहीही करून सेफ स्कोर कसाही 150 प्लस तर आणायचाच आहे. आणि एकच गोष्ट सांगेल बाळांनो, बिकॉज MHT CET इज हॅपनिंग ट्वाइस, आता बाकी सगळ्या स्टेट्सच्या स्टुडंट्सची नजर इकडे आहे. तर आपल्याला महाराष्ट्राची मुलं होण्याचा अभिमान असला पाहिजे, त्याचा आपल्याला फायदा उचलता आला पाहिजे, आणि MHT CET ची जोरात तयारी करा. काही डाऊट असेल कमेंट करा, मी पूर्ण MHT CET पण तुमच्याकडून करून घेणार आहे बाळांनो. आणि नॉट जस्ट MHT CET झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये अकॉर्डिंग टू युअर क्रायटेरिया, अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया, अकॉर्डिंग टू युअर PCMचा ॲग्रिगेट, अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी, अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल, विच कॉलेज इज गोइंग टू बी बेस्ट फॉर यू फॉर इंजिनिअरिंग, तिथेही मी तुम्हाला गायडन्स करेल. पूर्ण कॉलेजचा पहिल्या दिवसपर्यंत मी तुमचा हात सोडणार नाही. सो टेन्शन घेऊ नका, भेटूयात आपण परत. काहीही डाऊट असेल रिगार्डिंग MHT CET डू कमेंट बिलो. सो दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.